या हॉटेलमध्ये कसा मस्त असा व्ह्यू दिसतो हे बघा. चला आता खाली जाऊन तुम्हाला दाखवते. आज आपण गंगटोक फिरणार आहोत, खूप मस्त एन्जॉय करणार आहोत. मी जिथे थांबलो आहोत ना, म्हणजे ज्या हॉटेलमध्ये, तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे MG मार्केट रोड. तर आम्ही पैदलच निघालो कारण सर्व व्ह्यू वगैरे बघणं होते आणि त्यामुळे आम्ही टॅक्सीने नाही चाललो. तर समोरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. हे बघा समोरचा व्ह्यू दाखवते आता तुम्हाला. हे बघा, वातावरण सुद्धा छान आहे, ऊन नाही आहे, पाऊस पण नाही आहे. काल इकडे खूप पाऊस पडला, बरं झालं आज पाऊस नाही आहे. आता फिरताच नसतं आला आम्हाला पैदल. तर सीझन सुरू आहे त्यामुळे हॉटेलचे रेटसुद्धा खूप जास्त महाग आहे. तर आम्ही जिथे स्टे केलेलं आहे होमस्टे सारखं आहे आणि 2,000 रुपये पर डे आहे त्याचा रेट. एक ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही MGच्या जवळ जर हॉटेल बुक केले ना, तर तुम्हाला 3,000 ते 4,000 डिपेंड आहे, त्याच्यावर पण लागू शकतो. तर आपल्या बजेटनुसार तुम्ही रूम अरेंज करा. तर इथे यायचं कसं, तर आम्ही ट्रेननी आलो. तर आम्ही आलो गुवाहाटीवरून ट्रेननी आलो आम्ही. सिलीगुडी जे आहे ना, न्यू सिलीगुडी जंक्शन म्हणजे रेल्वे स्टेशन, तिथपर्यंत आलो आम्ही. रात्रीचा जर्नी होता, म्हणजे रात्री आमची 9:15 वाजता ट्रेन होती. तर आम्ही सकाळी न्यू सिलीगुडीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो 6:30 पावणे 7च्या दरम्यान. तिथे आमची टॅक्सी बुकच केली होती आणि सिलीगुडीपासून गंगटोकला यायला जवळपास लागतील 4 ते 5 तास तुम्ही पकडूनच घ्या. तर असा आमचा प्रवास झाला आणि आम्ही बाय ट्रेननी आलो गुवाहाटीवरून. जर तुम्हाला एरोप्लेननी यायचं असेल, म्हणजे फ्लाईटनी यायचं असेल ना, तर तुम्हाला बागडोंगरा इथे यावं लागेल आणि मग तिथून तुम्हाला यावं लागेल आपल्या गंगटोकला. तर अशा पद्धतीने प्रवास करायचा आहे. चला बघूया आता MG मार्केट. तर हे बघा, आम्ही इथे मॉनेस्ट्रीमध्ये आलेलो आहोत. चला आता तुम्हाला दाखवते. खूपच शांत एरिया आहे. बापरे, इतकी शांतता तुम्हाला कुठेच दिसणार नाही. हे बघा. चला आता आपण चाललो मॉनेस्ट्रीकडे, बुद्ध मठामध्ये. आणि इतकं शांत वातावरण आहे मैत्रिणींनो, नक्की तुम्ही एकदा सिक्कीममध्ये या. हे बघा, बापरे, खूप उंचावर आहे. पाय दुखली, दम पण लागला. हे बघा, आता आम्ही आलो या मॉनेस्ट्रीमध्ये. चला बघूया. 25 रुपीज एंट्री फी आहे. हे बघा, इतकी शांतता आहे इथे. फुलं वस्तू ॲक्च्युअली हलवायची. बघा, इकडे इतकी शांतता आहे की नाही, खूप छान वाटतंय. थोडंसं
तर हे बघा इथे खूप शांत रिलॅक्स वाटते, त्यामुळे आम्ही इथं थोडा वेळ बसलो 5 मिनटं. बघा आम्ही इथे थोडी शॉपिंग करत आहोत. इथे बुद्धाच्या अलग अलग मूर्त्या सुद्धा दिसत आहेत. बघा पूर्ण शॉप दाखवते मी तुम्हाला. तर बुद्ध मॉनेस्ट्री बघितल्यानंतर जवळच ना तिथे रोपवे सुद्धा आहे. तर रोपवेसाठी आम्ही ना तिकीट वगैरे काढून घेतली. तर 200 रुपये इथे तिकीट आहे. जर तुम्हाला वन वे जायचं असेल तर, आणि 2 वे जायचं असेल तर थोडी जास्त आहे. तर ह्या रोपवेवर एका वेळेस मला वाटते 15 लोक इथे घेतात. आणि या रोपवेवरून तुम्हाला पूर्ण जे आहे ना गंगटोक सिटी म्हणजे पूर्ण दिसते. खूप छान वाटते या रोपवेवर जाताना. पण इथे ना खूप वेट करावं लागतं, कारण खूप गर्दी असते. तिकीट काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला ना अर्धा ते 1 तास तुम्हाला इथे बसावंच लागतो आपला नंबर येण्यासाठी. तर आता आम्ही तिकीट वगैरे काढून घेतली आणि आता आमचा नंबर येतपर्यंत हे बघा रोपवे खूप छान वाटते इथे रोपवेवर. खूप छान एक्सपिरियन्स आहे. तर आता आमचं जे आहे ना आम्ही तिकीट काढून घेतली आणि आम्हाला वेळ होता आमचा नंबर येण्यासाठी. तर म्हटलं चला इथे थोडं फोटो वगैरे काढावा आणि तुम्हाला गंगटोक सिटीसुद्धा दाखवून देते. हे बघा छान व्ह्यू आहे. आम्ही फोटो काढले, व्हिडिओसुद्धा घेतले. तर आमचा नंबर येईपर्यंत मस्त असं आम्ही थोडंसं इथे एन्जॉय करून घेतलं. तर हे बघा किती मस्त दिसत आहे इथे गंगटोक सिटी, आणि खूप गर्दी होती इथे. तर तुम्ही जर इथे गंगटोकला आलात ना तर या रोपवेवर एकदा म्हणजे नक्की या. आता आम्ही रोपवेवर जाण्यासाठी तुम्हाला इथून लिफ्टने इथे नेल्या जातं. हे बघा आता आम्ही रोपवेवर जात आहोत. गंगटोक सिटी दिसत आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. गर्दी असते. हे बघा आमचं रोपवेसुद्धा करून झालं. आता आम्ही चाललो MG मार्केटमध्ये. हा जो आहे ना गंगटोकमध्ये खूप फेमस MG मार्केट आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू मिळून जाणार. तर MG मार्केटमध्ये तुम्ही नक्की या. आणि या MG मार्केटमध्ये ना फिरतानाची एक खास स्पेशल गोष्टसुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे. हे बघा असा काहीसा व्ह्यू होता म्हणजे रोपवेवरून जाताना. तर हे बघा इथे पाण्याचे थेंब दिसत आहेत रोपवेच्या काचावर. तर खूप छान वाटते या रोपवेवरून जाताना. हे बघा व्हिडिओ तेवढा क्लिअर आला नाही कारण या काचांवर थोडं पाणी वगैरे आहे, पाण्याचे थेंब वगैरे दिसत आहेत. तर हे बघा आता थोडा क्लिअर आला. हे बघा पूर्ण गंगटोक सिटी ना तुम्हाला या रोपवेवरून जाताना दिसते. तर खूप छान वाटते. तुम्ही वन वे सुद्धा करू शकता किंवा मग 2 वे सुद्धा करू शकता. वन वे जर करायचं असेल ना तर या रोपवेवरून तुम्हाला गंगटोकमध्ये म्हणजे MG मार्केटमध्ये जाता येते. वन वेवरून जायचं असेल तर. 2 वेवरून जायचं असेल ना तर जिथून तुम्ही निघाला तिथूनच तुम्हाला पूर्ण रिटर्न येऊन तिथेच ड्रॉप करते हा रोपवे. तर हे बघा आम्ही रोपवे वगैरे करून घेतलं मस्त आणि तिथूनच नाही का आम्ही गेलो MG मार्केटमध्ये. खूप फेमस आहे हा मार्केट. शॉपिंग वगैरे करून घेतली तिथे. बघ ना खाली बघ ना. तर त्या MG मार्केटमधील एक स्पेशल गोष्ट मी तुम्हाला समोर सांगणार आहे. ते मार्केट फिरता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा थोडे फोटोसुद्धा काढून घेतले, व्हिडिओसुद्धा घेऊन घेतला मी. तर आमच्या मागे भंतेजी सुद्धा रोपवेवर आले होते. आहे की नाही मस्त असा रोपवे गंगटोकमध्ये जर आल्यानंतर तुम्ही या 3 गोष्टी नक्की करा. रोपवे आणि MG मार्केटमध्ये जा आणि मॉनेस्ट्रीमध्ये जा. खूप छान आहेत हे 3ही स्पॉट. आम्ही संध्याकाळी फिरायला गेलो. तर 3च स्पॉट मी आता तुम्हाला दाखवले. आता MG मार्केट बघूया. हे बघा आता आम्ही MG रोडला आलेलो आहोत आणि आम्ही रोपवे छान एन्जॉय करून घेतलं.
तर या मार्केटमध्ये फिरताना ना एक स्पेशल गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती ही की या एम जी मार्केटच्या रोडवर जे आहे ना म्हणजे व्हेकल्सला अलाउड नसते. म्हणजे हे बघा आम्ही आता जायचो आहोत त्यामुळे तुम्हाला इथे गाड्या दिसत आहेत, पण जसं जसं तुम्ही समोर जाल ना तर तिथे एम जी मार्केटमध्ये गाड्या अलाउड नाही आहे, तुम्हाला पायीच फिरावं लागते. तर तुम्ही बिनधास्त इथे फिरू शकता, अजिबात भीती वाटत नाही गाड्यांची वगैरे. 2 वे आहे, भरपूर मोठा रोड आहे, तुम्ही मस्त इथे फिरू शकता बिनधास्त, शॉपिंग करू शकता. इथे गाड्या अलाउड नाही आहे. एम जी मार्केटचा जो मेन पॉईंट आहे तो यायचा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे गाड्या दिसत आहेत. जसं जसं आपण समोर जाऊ ना तसं तसं ना गाड्या इथे नो अलाउड असतात. तर हे बघा पाऊस पडला त्यामुळे थोडा ओलावा वाटत आहे. आणि बसायलासुद्धा भरपूर जागा असते इथे, भरपूर शॉपिंग करू शकता तुम्ही इथे. तर आम्हीसुद्धा थोडी शॉपिंग करून घेतली. हे बघा प्रत्येक वस्तू तुम्हाला इथे मिळून जाते. थोडी महाग आहे पण गंगटोकला आल्यानंतर थोडी ना थोडी शॉपिंग तर केलीच पाहिजे. तर हे बघा खूप मोठे मोठे शॉप आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे मिळून जाणार. हे बघा तर आता जो मेन पॉईंट आहे ना तो आलेला आहे. हे बघा इथे गाड्या अलाउड नाही आहे एका साईडला. हे बघा फक्त आपल्याला इथे पायीच फिरावं लागतं आणि पायी फिरतानाच आपल्याला ना चांगली शॉपिंग करता येते, सर्व बघता येतं. खाण्यापिण्याच्या गोष्टीसुद्धा भरपूर अवेलेबल आहेत. आणि स्पेशली ना इथे गरम कपडे, जे गरम कपडे असतात ना त्याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी तुम्हाला मिळून जाणार. शाल म्हणा, मफलर, स्वेटर, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळून जाणार. तर हे बघा इथे मुलं शॉपिंग करत आहेत. थोडं किचन वगैरे घेऊन घेतलं, त्यानंतर फोटो वगैरे काढून घेतले. हे बघा तर या शॉपमध्ये गेले मुलं आणि थोडं ना चिल्लर वस्तू त्यांच्या घेऊन घेतल्या आम्ही. त्यानंतर पुन्हा समोर निघालो. तर आता आम्ही रेस्टॉरंट शोधत आहोत डिनरसाठी. तर हे बघा हा मार्ग आहे एम जी मार्केट रोड. एम जी मार्केट का नाव दिलं गेलं तर हे एम जी जे आहे ना महात्मा गांधी यांच्या नावावरून या रोडला एम जी रोड असं म्हटलं जाते, एम जी मार्केट रोड. तर हे बघा आय लव गंगटोक लिहिलेलं आहे. इथे बरेचसे जण फोटो वगैरे काढून घेतात. हे बघा तर आम्ही सुद्धा फोटो वगैरे काढून घेतले. तर अशा पद्धतीने ही आहे गंगटोक सिटी आणि गंगटोक सिटीमधील हा प्रसिद्ध फेमस एम जी मार्केट रोड, एम जी मार्केट. हे बघा भारताचा तिरंगा, तिरंगाची लाइटिंग दिसत आहे इथे. तर आता आम्ही ह्या गंगटोकमधील ना ही जी आहे ना सिस्टर छान अशी गरमागरम चाय देत होत्या. तर आम्ही चाय वगैरे पिऊन घेतली. आणि हे बघा महात्मा गांधींचा पुतळा दिसत आहे हिरव्या कलरमध्ये. इथे हिरवी लाइटिंग आहे, तिथे सुद्धा आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. आणि पाऊस येत आहे हलकासा, त्यामुळे बऱ्याचशा जणांनी ते छत्री वगैरे घेतली आहे. तर आम्ही सुद्धा छत्र्या वगैरे घेऊन घेतल्या कारण हलकासा पाऊस येत होता. किती गर्दी आणि किती भीडभाड आहे, खूप गर्दी असते इथे. आणि सुरू असते जवळपास 10 वाजेपर्यंत हे मार्केट सुरू असते. तर आम्ही खालच्या ठिकाणी चाललो. खालीसुद्धा रोडपासून थोडंसं खाली जावं लागतं पायऱ्या उतरून. तिथे सुद्धा खूप असं मोठं मार्केट आहे. हे बघा आणि थंडीचे कपडे तुम्हाला इथे भरपूर व्हेरायटीमध्ये मिळून जातात. या शॉल, कॅप, स्वेटर, भरपूर व्हेरायटी, भरपूर कलरमध्ये आम्ही सुद्धा घेऊन घेतलं इथून थोडंसं. आणि शॉपिंग मी काय काय केली तुम्हाला शेवटच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे की काय काय शॉपिंग केली पूर्ण प्रवासामध्ये. तर अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस संपला. आता आम्ही घरी जाणार आहोत टॅक्सीने आणि जेवण वगैरे